शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस आहे आणि मुख्य सोहळा आहे। सध्या आपण सोलापुरातील त्या सिद्धेश्वर मंदिरात जे योग समाधी आहे त्या समाधीवर आकर्षकपणे अशी फळांची आणि फुलांची आरास पाहायला मिळत आहे। असं पाहायला गेलं तर सध्या लिंबू असतील, गाजर असतील, सफरचंद असतील, पेरू असतील किंवा गुळाची ढेप असेल, अशा प्रकारे या जे भाविकांनी किंवा जे इतर जे भक्त आहेत त्यांनी जे दान केलेलं आहे त्याच्यातून अशा सुंदर अशी हे सजवण्याचं आणि आरास करण्याचं काम सध्या तरी योग समतेवर आपल्याला दिसत आहे। काही वेळातच अक्षता सोहळा पार पडणार आहे। त्याच पद्धतीने जर पाहायला गेलं तर अशा प्रकारे लिंबांची ही आरास करण्यात आलेली आहे। सुमारे 400 किलोहून अधिक जे लिंबांचा वापर आहे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी दादा, कशा प्रकारची आरास आहे, किती फळांचं फुलांचं यामध्ये समावेश आहे? हॅलो, सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये पहिल्या दिवशी तेल अभिषेक असतो। तेल अभिषेक म्हणजे हळद योग दंडाला हळदचा अभिषेक, तेल अभिषेक करून दुसऱ्या दिवशी अक्षता सोहळा करते आणि इथं सुगडी योग समाधीवर सुगडी सामान हे सगळे गूळ, गाजर, पेरू, बोरं, चिकू, सफरचंद आणि रेवडी, तिळगूळ, तांदूळ हे सगळं साहित्य धान्य एका ठिकाणी घालून सगुडी सामान असं हे म्हणून सिद्धेश्वर महाराजाचा अक्षताचा सोहळा असतो। त्या सोहळ्याला दुपारी 1 ते 1:30 प्रमाणामध्ये अक्षता सोहळा होतो आणि अलोट गर्दी आंध्र, कर्नाटक, इतर गावाचे भाविक येतात आणि हे जे सुगडी सामान दिलेत इतर भाविक लोकांनी दिलेले आहेत। सगळे जवळजवळ 1008 गुळाचे ढेपात, 68 गुळाचे ढेपेत आणि गाजर, पेरू, लिंबू आणि बोरं, शेकू हे मिळून सगळं नाही तर 1000 क्विंटल माल होऊ शकतो। परत याचं काय केलं जातं, कशा पद्धतीने याची जे आहे ते विल्हेवाट लावली जाते? हे सगळं सुगडी सामान नंतर ज्यावेळी सिद्धरामेश्वर मंदिरमध्ये अग्नी सोहळा होतो होम मैदानावर, अग्नी सोहळा झाल्यानंतर काट्या घरी जातात। काट्या घरी जाऊन दुसऱ्या दिवशी 6 वाजता काट्या निघतात। दारेचा शोभेचा कार्यक्रम असतो। दारा शोभे कार्यक्रम झाल्यानंतर योग समाधीचे जे फळं असतात, जे नंदीकुलचे येतात लोक बाराबंदी घालून येणार आहे त्या लोकांना आम्ही गाजर, लिंबू हे सगळं धान्य वाटप करतो आम्ही। अशा पद्धतीने जी योग समाधी आहे त्याच्यावर सुगडी जो सोहळा आहे त्याच्या जो संस्कार आहेत ते केले जातात। फळांची फुलांची मोठी आरास या ठिकाणी केली जाते। आज 12:30 वाजता अक्षता सोहळा पार पडणार आहे। त्याच पद्धतीने पाहायला गेलं तर लाखो भाविकांच्या आणि भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे। त्यामुळे सोलापुरातील या सोहळ्याची आतुरतेने सगळ्यांनाच वाटत आहे। कॅमेरामन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।